मला ना कधी कधी आश्चर्य वाटतं, एकाच ठिकाणी अशी भिन्न प्रवृत्तीची माणसं कशी काय राहतात रे. एकीकडे त्या शालिनी वहिनी किती माया करतात आपल्या मुक्तावर, आणि दुसरीकडे त्या मेघना वहिनी. हे पूर्वी पण चाललंच होतं की आता कौशल्याने काय की एका घरात राहत होतेच की. घरात नाही, राजवाड्यात काय रे, त्या कशा वागतात तुझ्याशी? कोण? मेघना आणि विनी रे. खरं सांगायचं तर मी लक्षच देत नाही. शेवटी त्या वागायच्या, त्या वागणारच. पण का? का म्हणजे काय, त्यांचे उपकार आहेत ना शेवटी आपल्यावर. त्यांचे नखरे टोमणे सहन करणं भाग आहे, आपल्याला काही करू शकत नाही आपण. कशासाठी पण? आता काही तू दयेवर अवलंबून नाहीयेस कुणाच्या. नाही, हे खरं आहे, पण कधी काळी होतोच की उपकार त्यांचे आपल्यावर. यंग जनरेशन त्यांना अजूनही वाटतं की आपला एम्प्लॉई म्हणून. अरे पण मोठ्यांनी त्यांना समजावून सांगायला हवं की तू जर त्यावेळी नसतास तर हे सगळं कुटुंब रस्त्यावर आलं असतं. जाऊ दे का, चालायचं. जाऊ तर द्यायचंच रे, पण अशा वागायला लागल्या ना की सगळ्या जुन्या गोष्टी आठवायला लागतात. कोण होता रे तो त्यांच्याकडे? माने 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 त्याचं जर बकोट धरलं नसतंच ना तर त्यावेळी सगळी देसाई डेअरी त्यांनी गिळंकृत करून टाकली असती. पण सगळ्यांच्या बदल्यात मासाहेब रिस्पेक्ट देतातच की. म्हणून तर दिवाकर आणि पद्माकर इनसिक्युअर फील करतात. का पण? तू काय त्यांची प्रॉपर्टी घेऊन पळून चाललायस? असं नसतं काय, जेवढी प्रॉपर्टी जास्त तेवढी इनसिक्युरिटी जास्त. हे मात्र खरं. शेवटी मनाचं समाधान खूप महत्वाचं. मला ना ती आपली लहानपणीची कविता आठवते. कुठली ग? सुरुवात मला तितकीशी आठवत नाही, पण हा, राजास जी महाली सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. पाहून सौख्य माझे देवेंद्र तोही लाजे, प्रीती सदा विराजे या झोपडीत माझ्या. कार्नॉल्ड, अरे सॉरी डूड, डिस्टर्ब नाही केला ना तुला? सॉलिड झालं रे. पण तुला ना ऍक्च्युली पहिलवानासारखे व्यायाम ना सूट होत नाही. तुझा एकदम सोबर इंटेलेक्च्युअल वगैरे. तू ना मेडिटेशन करत जा ना, किंवा योगा, एरोबिक्स, स्ट्रेचिंग वगैरे. तुला हे सगळे एक्सरसाइजेस ना सूट होतात तुला. आज काय एकदम माझी तारीफ करताय? कोणाला तरी मस्का मारायचा असणार किंवा पैसे हवे असतील. अरे कसला सॉलिड आहेस रे तू. तुझ्यासारखा भाऊ ना सगळ्यांना मिळायला पाहिजे. बोला, किती हवेत? 50,000. एवढे पैसे एकदम कशाला? तू एक काम कर, तू फॉर्मच घे ना छापून. नेक्स्ट टाइम तोच भरून देतो तुला. आपल्याला काही गॅरंटर वगैरे पण लागणार आहे का? सागर प्लीज, तू कारण काही सांगितलंस तरी मी तुला पैसे देईन, तुलाही माहिती आहे. मग खरं कारण सांगायला का बिचकतोयस? बिचकायचं काय त्यात? 50,000 नुसते उडवणार नाहीये मी. हे बघ, त्या पैशाचं तू काही कर. माझं म्हणणं इतकंच आहे की खरं कारण काय आहे, कशासाठी तू पैसे खर्च करतोयस ते मला कळलं पाहिजे. अरे यार, सांगितलं ना तुला, द्यायचे आहेत एकाला. आता काय स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ तुला परत करतो म्हणून? पैसे परत वगैरे करण्याच्या गोष्टी करू नका. दिन एक डापची. अरे हळू हळू. माहिती आहे तुझी बॉडी वगैरे सॉलिड एकदम स्ट्रॉंग झाली आहे. पण तू काय करणार काय बॉडी बिल्डिंग करून? ऑफकोर्स पोस्टर कॅम्पेन. स्पॉन्सर मिळाला तुला? सागर, तू मिळवून देणार होतास मला. अरे यार, खरंच विसरलो रे. काय रे? पण तू आता मला स्पॉन्सर करतोयस ना? ऑफकोर्स, डोंट वरी. सो स्वीट ऑफ यू, सो स्वीट ऑफ यू. यू कंटिन्यू. द नेम इज मेघना सरदेसाई. हो, मला हेअरकट आणि हेअर स्ट्रिकिंगसाठी अपॉइंटमेंट हवी आहे. राईट. किती वाजता? संध्याकाळी 4. या, दॅट शुड बी फाईन, नो प्रॉब्लेम. थँक्स लॉट. आणि हो, प्लीज आय वॉन्ट नेहा फॉर द हेअर कट. ओके मामा? जस्ट होल्ड ऑन. बरं झालं तू आलीस. मी ब्युटी पार्लरची अपॉइंटमेंट घेते. तुला काही करायचं आहे? स्ट्रिकिंग. ओके. एनीवन स्पेसिफिक? शादाब. शादाब. ओके. या, आणखीन एक नाव तुम्ही ॲड करू शकाल का प्लीज? विनी सरदेसाई.
स्पीकिंगसाठी. आणि कोण? शादा. शादा प्लीज. हो, जस्ट अ मिनिट. ओके, हेअरकट पण ॲड करा तुम्ही याच्यामध्ये. हो, थँक्यू सो मच. या, चल मी शॉपिंगला जाऊन येते. नाथाला घेऊन जा बरोबर. नाथाला कशाला? कशाला काय, का तू आत्ता आजारपणातून उठलीस की नाही, तुला मदत होईल. तू माझ्या डोक्यात जातो हा मम्मा. विनी, काय केलं तरी बिचाराने? काय केलं? सतत आपलं हे घे, हे नको घेऊ, ते नको घेऊ, कंटाळा यार. बच्चा, अगं तो तुझ्या बाबतीत जरा प्रोटेक्टिव्ह आहे, इतकंच. जरा नमुना आणलायस तू तुझ्या माहेरवरून. हाच नमुना तू लहान असल्यापासून तुला सांभाळतोय बाळा. तू 5वी 6वीत होतीस ना, तेव्हा नाता या घरात आलाय. अजूनही तो मला 5वी 6वीतलीच समजतो. चुकलं चुकलं, मी तुला असं काही सजेस्ट केलं. प्लीज जा, नाहीतर शॉपिंगला वेळ पुरला नाही म्हणून परत चिडचिड करशील. ओके, मी तुझ्यासाठी पण काहीतरी घेऊन येईन. ओके. दादा, ते आर्टिकल वाचलंस? म्हणजे गव्हर्नमेंट दुधाच्या भावाचं रेग्युलरायझेशन करते त्या संदर्भातलं. हो, वाचलं. तिकडे एवढं विचार मंथन चाललंय तरी आपण हात बांधून स्वस्थ बसलो. उतावळेपणा नको. हा. मासाहेबांनी सांगितलंय ना की आपण डायव्हर्सिफिकेशन करूया म्हणून. पण कधी? हा, किती दिवस ते घोंगडं भिजत ठेवायचं असं? लोक तिकडे एअरलाईन्स चालू करतात आणि आपण दूध एके दूध आणि दूध दुणे दूध. हॅव पेशन्स अँड मोर ओव्हर हॅव फेथ इन मा. म्हणजे ते विनी प्रकरणानंतर आता ठेवायलाच हवा विश्वास मानवरती. हो. अरे ते उस्मान चाचानं काहीतरी डेअरीमध्ये जनावरांची तपासणी करायला पाठवलं, त्याचं काय झालं? हो, मासाहेबांनी आम्हाला विचारलं की त्या वेटरनरी डॉक्टर बरोबर आपला कोणी माणूस पाठवलाय की नाही. आम्ही कोणालाच पाठवलेलं नव्हतं. हा, गोठ्यात आहेत की आपली माणसं. तेच ना, म्हणून तर नाही पाठवलं. अहो, उस्मान चाचांचा काय रिपोर्ट आहे? हो. अरे हो, ते प्रोसेसिंगवाले ओरडत होते. ते म्हणत होते सततच्या लोड शेडिंगमुळे काम ठप्प होतं. हा विजेचा प्रॉब्लेम हल्लीकडे फार वाढलाय बाबा. बघूया आता पुढच्या आठवड्यात वीज महामंडळाच्या अधिकाऱ्यांबरोबर मीटिंग आहे आपल्या सगळ्या उद्योजकांची. काहीतरी तोडगा निघेलच. भाऊ, दादा जरा पोट सांभाळा, पुढे त्रास होईल तुम्हाला. कुठे आहे पोट? श्वास सोड जरा. मी तुला सांगतो, रोज 15 मिनिटं तो टमी ट्रिमर वापरलास ना तरी बास. आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये, पण तो रिपेअर झालाय का? स्वतःच्या आळसांकरता दुसऱ्यांना दोष देऊ नकोस. रिपेअर झालाय का? ओके, करतो रिपेअर. आज त्या माणसाला बोलवतो, त्याला सांगतो ताबडतोब रिपेअर कर आणि होणार नसेल तर दुसरा आणून टाक. मग बघू किती ट्रिम होतोस ते. अरे वाजले किती? ऑफिसला जायचं नाही का? काय सिरियसच नाही कामात? चाल लवकर, तयार हो, चल. दादा आणि सिरियसनेस. मॅम, बोलावलं तुम्ही? हां. अरे, स्पॉन्सर्सचं काय झालं? नाही हो, काय नाही झालं. म्हणजे कुणी दिली नाही. काय मॅम की आजकाल कोणाला इंटरेस्ट नाही आहे या सिरियस मॅटरमध्ये. सगळ्यांना काहीतरी हॅपनिंग पाहिजे. म्हणजे फॅशन शो, कॅम्प फायर. एक चांगली सजेशन आहे, आपण जर अँटी डावरी फॅशन शो केला ना तर काहीतरी बघ, तुझी काडीची ही मदत नाही आणि वर हे असे सल्ले देतोस. बरं नाही देत. हे बघ, तुला हे असं कोणीतरी बोलतो आणि तू बरं ऐकून घेतोस. काय करणार, ते पैसे देणार होते ना. सागर, हे बघ, तुलाच रस नाहीये ना म्हणून तू हे बरं असं. तसं समजा. सागर, किती हा उद्धटपणा. हा, आणि शिक्षकांशी हे असं बोलतोस तू. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली, त्यात कसला उद्धटपणा. नाही, शहाणपणा. माझीच निवड चुकली. आता एवढ्यासाठी रेस्टिकेट नाही करणार ना. हे बघ, जस्ट लीव्ह. चल रे. काय मूर्ख बाई आहे रे. एक तेवढा वेळ काढून हिची मदत करायला गेलो तर उलटे मला सुनवते. केलं तर पण प्रॉब्लेम, राहिलं नाही तरी पण प्रॉब्लेम. अरे यार, अब इसका क्या करूं. हाय, कसा आहेस? मजेत. तू कशी आहेस? ठीक. बरं, तुझ्याकडे थोडंसं काम आहे. हा, बोल ना. 5 मिनिटं बाहेर चल ना येतेच, बोल ना. प्लीज. ओके. चल.
विजय तू निघ, मी आलो. बाय. बाय. चल. काय काम काय तुझं? सांगते ना. मग एकट्या रूममध्ये तुला भीती नाही वाटत माझ्या बरोबर? कशाला? थांब ना तुझं भविष्य. बर. तुझ्या आयुष्यात एक मुलगा येणार आहे, तो खूपच हँडसम असा असणार आहे. अच्छा. आणि पण एक प्रॉब्लेम आहे. काय? तो श्रीमंत नाही आहे आणि त्याच्याकडे गाडी बंगला काहीच नसणार आहे. चल खोटा आडा. काय हो, किती उशीर, केव्हाची वाट पाहते मी तुमची. भाऊजी नाही आले? नाही. काय झालं? काय नाही, माझी थोडीशी चिडचिडच झालेली आहे आज. काय झालं? आम्हाला कायम ह्या प्रभू गोवर्धनांच्या कृपाछत्राखाली राहावं लागणार असं दिसतंय. मला कळेल असं बोलाल का? काय बोलायचंय? मी आणि दादा त्याच्या केबिन मध्ये बोलत बसलो होतो, तर हे आले आणि दादाला म्हणाले की मला तुमच्याशी काहीतरी एकांतात बोलायचंय. दादानी स्पष्टपणे सांगून टाकलं की दिवाकर घरचा माणूस आहे, त्याच्यासमोर काहीही बोलायला हरकत नाही. मासाहेबांनी ना या गोवर्धनला आणि त्यांच्या मुलीला दोघांनाही अगदी डोक्यावर चढवले. तर काय, तेच बोलणं चालू होतं आमचं. पण काय हो, ते जे काही खासगी बोलायला आले होते एकांतात, ते बोलले का? काही नाही ग, दादाने काहीतरी 2 लाख रुपये उचललेत म्हणे. 2 लाख? कशासाठी? काही माहित नाही, पण त्याचाच हिशोब मागायला आले होते ना. 50,000च्या पेक्षा जास्त रक्कम असेल तर त्याची नोंद ठेवली गेली पाहिजे, असा नियम आहे ना मासाहेबांचा. बरोबर. पण मग दादांनी हिशोब दिला? नाही, पण मी स्पष्टपणे सांगितलं की ह्याचा हिशोब दादा मान जवळ देतील. बरोबर. मग ना काय, आपला प्रामाणिकपणा दाखवण्याकरता म्हणाले की मी हे सगळं असंच्या असं जाऊन मान सांगतो. ह्या गोवर्धनला ना मान जरा जास्तच डोक्यावरती चढून ठेवलेलं आहे. नुसतंच गोवर्धनना नाही, त्यांच्या मुलीला देखील. कधी मुक्ताचा वावर बघितलाय का तुम्ही या घरात? अशी वागते जणू तिचंच घर आहे. त्यांना ना जरा त्यांची एकदा जागा दाखवून दिलीच पाहिजे. नाहीतर काय, अगदीच दाखवलीच पाहिजे. अहो, पण ते 2 लाख रुपये कशासाठी खर्च झाले ते सांगितलं का दादाने? काय नाही, घेतले असतील कशा करता तरी. कशासाठी घेतले असतील ते मला विचारा ना. कशासाठी? असं काय करता? ती बाई ठेवली आहे ना तुमच्या दादानी. मेघना, प्लीज. राहिलं. अहो, अरे बापरे, केवढी पुस्तकं. फार कॉम्प्लिकेटेड केस आहे का हो? नाही, केस नाही आहे, कायदेशीर सल्ला द्यायचा आहे. कुणाला? एक 2-3 महिला मंडळांनी एक अभियान सुरू केलं आहे, हुंडा विरोधी. हुंडा प्रतिबंधक कायदा म्हणजे नेमकं काय असतं हे त्यांना समजावून सांगायचंय. भाषण ठेवलंय माझं. तुमचं? वा, पण तुम्ही तर हुंडा घेतलात की लग्नात? काय? तुम्ही हुंडा नाही घेतलात लग्नात? ती तुमच्या मासाहेबांची हौसमौस. साधेपणाने लग्न करूया असा प्रस्ताव मांडून तुमच्या
मासाहेबांच्या अपेक्षेला खिंडार पाडलं होतं मी, पण त्यात त्यानं त्यांच्या श्रीमंतीचं प्रदर्शन करण्याची वाट सापडत नव्हती. ती आमच्या तीर्थरूपाने करून दिली. ते जे काही असेल ते, तुम्ही हुंडा घेतलात का नाही? अजिबात नाही, अजिबात नाही. माझ्या बाबांच्या हातात जबरदस्तीने 50,000 रुपये कोंबले, ते घेतले. पण त्याच दिवशी तुझ्या नावाने खातं उघडून ते त्यात जमा केले. याचा अर्थ 15-1 मिनिटं पैसे माझ्या बाबांच्या हातात होते. ते काही का असे ना, त्या घरात या घरात आला की नाही पैसा? तो आला ना, पैसा आला, पण तो साधेपणाचा विचार विकत नाही घेऊ शकला. तो तुझ्या खात्यावरच जमा राहिला. तुझी हौस आणि मौज याच्यासाठी खर्च झाला. गायत्री, तुला आठवतंय ना की या घरात त्या पैशाने एक साधा चमचा सुद्धा विकत घेतलेला नाही. झालं का तुमचं सुरू? चला, तुमचं हे सगळं झालं ना की या तुम्ही झोपायला, मी चालले. बाईपणाला आईपणाशिवाय काही अर्थ नाही. आणि एकदा बाई आई झाली की ती मुलांमध्ये इतकी गुंतून जाते की तिच्या बाईपणाला काही अर्थ उरत नाही. काही नाही हो, आपले डोळे कान उघडे ठेवले ना की मुलांच्या बरोबर पुन्हा एकदा नव्याने जगायला लागतो आपण. माझा काही संसार नाही झाला, स्वतःचं मूल नाही झालं, पण आश्रमातल्या मुलांची मी आई झाले आणि त्यामुळे आईचं मोठेपण सुद्धा कळलं. तुम्ही त्या निमित्ताने आईचं एक विश्वरूप बघितलं. पण सागर झाल्यावर माझं सगळं जग म्हणजे सागर होतं आणि त्यांनी मोठं झाल्यावर त्याचं जग निवडलं. म्हणजे आता माझ्याजवळ सागरही नाही आणि त्याचं ते जगही नाही. काही नाही असं वाटतंय तुम्हाला आता, पण उद्या त्याचं लग्न वगैरे होऊ द्या, मग बघा. अगदी सुनेच्या बाळंतपणापासून ते अगदी नातवंड्यांच्या हागण्या मुतण्यापर्यंत सगळं करावं लागणार तुम्हाला. बाई म्हणून जन्म घेतलायत ना, मग आजी, आई, पणजी, बायको सगळ्या छटा छान निभाव्या लागणार. आज मुक्ताबाई का गप्प आहेत? काही नाही, आपलं सगळं बोलणं ऐकलंय ना तिने. आजी होईपर्यंतची सगळी पिक्चर्स डोळ्यासमोरून गेली असणार हिच्या. काही काळजी करू नकोस मुक्ता, एकदा पाण्यात पडलीस ना की आपोआप पोहायला लागशील. काय झालंय ग मुक्ता, गप्प का? काही नाही. नाही नाही, काहीतरी नक्कीच आहे. सांग, काय झालं? काकू, सागरने... आता काय केलं सागरनी? नाही नाही काकू, खरंच काही नाही. तुम्ही नका काळजी करू. फॉरगेट इट. मी निघू का? मा वाट बघत असते. काय झालं मुक्ता? अगं आत्या, काल ना सागर कॉलेजमध्ये ना सागर एका रिकामा वर्गात बसलेला एका मुलीसोबत. मग काय झालं त्यात? अगं तसं नाही, एकांतात बसावं ना तसा बसलेला.